ओम. विद्यावाचस्पती स्वानंद पुंड यांनी मुद्गल पुराणावर लिहिलेल्या कथारूप आणि विश्लेषणातील खंड 9 योगचरितम यातील अध्याय 5 मुद्गल दक्ष संवादे योगामृतार्थशास्त्रे चित्तभूमी निरोधेन सार्वभौम योग या विषयावर वाचन करणार आहे. हा आहे अध्याय 5 भाग 2. पहिला भाग होता तो पान नंबर 205 ते 207 होता. आता हा दुसरा भाग 208, 209, 210 आणि 211 असं मी वाचन करणार आहे. हा देखील असाच सूक्ष्म विचारांचा विषय आहे. प्रत्यक्षात जेव्हा असा कोणता आदेशही मिळत नाही त्यावेळी तो साधक त्याच धारणेला चित्तात दृढ धरतो. मग कधीतरी मनी वसे ते स्वप्नी दिसे. या नयाने त्याला काही मनोवांछित दर्शने स्वप्नात घडतात. त्यांनाही तो ईश्वरी कृपा व सत्य समजतो आणि मग त्यानुसार आचरण करतो. संसारात मन रमत नाही आणि ब्रह्मतत्वी विलीन झाले नाही अशा त्रिशंकूच्या या समस्या आहेत. आपणास कौल मिळवणे व स्वप्न दृष्टांत होणे या सामान्य बाबी नाहीत. अतः संसारासक्त जीवापेक्षा मी श्रेष्ठ आहे या भावनेत हा विक्षिप्त जगतो. येथून पुढे एकाग्र चित्ताचे वर्णन करण्याच्या पूर्वी 4 श्लोकात समष्टिस्थ चित्त नामक एका उपप्रकाराचा विचार श्री मुद्गल पुराणकारांनी मांडलेला आहे. संसार सुखातून उपरत झालेले चित्त व्यक्तिगत सुख दुःखातून वर उठते. मात्र अशावेळी ते समष्टिगत सुखदुःखाचे व अनुभवांचे ग्राहक होते. वैश्विक स्तरावर दयाद्रता वा करुणामयता अशा भावनांचे अनुभवक ठरते. त्याचा विचार ह्यात अंतर्हित आहे. व्यष्टीस्थित असणारे हे चित्त समष्टीस्थित वैराटपर होते. त्यामुळे व्यष्टीला व्यापून अर्थात त्यापेक्षा व्यापक होऊन विविध सुखाचा भोग घेते. शास्त्रात विराटाची क्रिया व्यापक वर्णिली आहे. तेथे चित्तही व्यापक भावाचे प्रकाशक मानले आहे. व्यक्तिगत पातळीवर देहात स्थित चैतन्यास शास्त्र वैश्वानर म्हणते. तर ही सगळी सृष्टीच एक देह आहे असे समजल्यास त्या वैश्विक देहात समष्टीत असणाऱ्या चैतन्यास शास्त्रात विराट असे संबोधितात. क्षिप्त आणि मूढ दशेत वैश्वानर चैतन्याचाच विचार आहे. मात्र ज्यावेळी त्यातून परमानंद लाभत नाही त्याचा ठाम विश्वास झाल्यावर मन चित्त विक्षिप्त होते. असे विक्षिप्त चित्त संसाराच्या मर्यादांनी युक्त मर्यादित सुखाच्या त्यागाकरिता अमर्याद होऊ पाहते. अशावेळी ते विराट स्वरूपाला प्राप्त होत विराट वैश्विक सुखादिकांचा अनुभव घेते. या दशेचा विचार इथे मांडलेला आहे. हे विक्षिप्त चित्तच होय. फक्त त्याचे हे वैश्विक स्वरूप असल्याने त्याला वेगळा प्रकार मानलेले नाही आणि कौल व स्वप्नगत आदेशाने कार्य करण्याइतकी निम्नस्तरावरही ते आणत नाही. म्हणून मध्यंतरीची त्याची ही उन्नत दशा येथे वेगळ्या टप्प्यात मांडली आहे. असे विक्षिप्त चित्त स्थूल सूक्ष्म आदी विविध अवस्थांमध्ये व्यापक भावाने अर्थात या अवस्थांना व्यापून त्यांच्याच स्थित राहते. त्या अवस्थांवर सत्ता चालवते म्हणून व्यापून राहते असे म्हटले. मात्र त्याचवेळी त्या अवस्थांपेक्षा अधिक सूक्ष्म आहे हे दाखवण्याकरता त्याच्या आत असे म्हटले जाते. समष्टी आणि व्यष्टीच्या संयोगात दोघांमध्येही अन्नमय कोश असा हा स्थूलदेह होय. स्वप्नात तेच चैतन्य सूक्ष्म तर सुषुप्तीत सम अवस्थेत राहते. चित्ताच्या आसक्तीनुसार शास्त्रात 3 अवस्थांचा विचार आहे. वेदांतशास्त्रात या रचनेला विविध परिभाषेत मांडले आहे. देहाच्या परिभाषेत याला स्थूल सूक्ष्म कारणदेह असे म्हणतात. अवस्थांच्या परिभाषेत यालाच जागृती स्वप्न सुषुप्ती असे म्हणतात. कोश परिभाषेत स्थूलाला अन्नमय कोश म्हणतात. सूक्ष्माला प्राणमय मनोमय आणि विज्ञानमय कोश अशा 3 रूपात तर कारणदेहाला आनंदमय कोश रूपात वर्णिलेले असते. यांच्या अत्यंत सखोल तथा सविस्तर वर्णनार्थ वेदांतशास्त्रात अनेक ग्रंथांची निर्मिती झाली आहे.
मात्र येथे प्रस्तुत ग्रंथाच्या विस्तारभयार्थ केवळ समूहाची म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, अन्नमय ते आनंदमय कोश एवढेच वर्गीकरण दिले. या सगळ्या अवस्थांमध्ये व्यक्तिगतरित्या तथा वैश्विकरित्या म्हणजे व्यष्टी व समष्टी पातळीवर चित्त तद्रूप होते व तेथील सुखादींचा अनुभव घेते. या 3 अवस्थांच्या अतीत चतुर्थ अशी चित्ताची चेतनाभाव अवस्था आहे. अर्थात हे कशातही आसक्त नसलेले चित्त शुद्ध चैतन्य होय. त्याचे वर्णन करताना म्हणतात, चेतनाभाव गत असे जे पूर्ण शुद्ध चैतन्य ते नादात्मक मानले आहे. अस्मिता नामक त्या श्रेष्ठ ब्रह्मात हे चित्त स्थिर असते. या चैतन्यरूप चित्तास मी आहे ही भावनाच तेवढी जागृत असल्याने त्यास अस्मिता ब्रह्म म्हणतात. ही चित्ताची शुद्ध दशा होय. केवळ चैतन्य, विशुद्ध चित्त इत्यादी रूपाने त्याचे शास्त्रात वर्णन केले आहे. असे हे शुद्ध चित्तच एकाग्र होऊ शकते. 3ही दशांमध्ये आसक्त अशा चित्ताला अशा 3ही अवस्थेमधील मर्यादित आनंदाच्या दर्शनाने परिवर्तित होण्याकरता या सगळ्यातील आसक्तिरूप मळाचा त्याग करीत शुद्ध होणे अनिवार्य आहे. याला शास्त्रात चित्तशुद्धी असे म्हणतात. क्षिप्त, मूढ आणि विक्षिप्त या अशुद्ध चित्ताच्या दशा आहेत. तर एकाग्र आणि निरोधाकरिता चित्ताच्या शुद्ध चित्ताची अनिवार्यता असल्याने मध्यंतरी हे वर्णन आहे. साधकाची सगळी साधना या चित्तशुद्धीचीच प्रक्रिया आहे. सोप्या शब्दात क्षिप्त आणि मूढ चित्तास विक्षिप्तता आल्यावर समष्टीरूप व्यापकता येऊन त्याची शुद्धता अर्थात अनासक्ती प्रकटल्यावरच ते एकाग्र व निरोध अवस्थेप्रत जाऊ शकते. समष्टी आणि व्यष्टीच्या आणि त्यांच्या ऐक्याचे जे प्रकाशक त्या चित्तास एकाग्र असे म्हणतात. हे समष्टी व व्यष्टी भावात भिन्न होत नाही, त्यामुळे त्यास एकाग्र म्हणतात. ते चित्त ज्ञानकारक समजावे. देह 4 प्रकारचे वर्णिलेले आहेत. स्थूल, सूक्ष्म, सम आणि अस्मिता नामक या 4 देहात देही राहत असतो. चैतन्य जेथे आसक्त होते तेथे ते राहते. अशा अर्थाने जेथे राहते तो देह या नायाने या अवस्थांना देह म्हटले व त्यात नांदणाऱ्या चैतन्यास देही म्हटले आहे. या देहांमध्ये मोहित झालेल्या देहीला जीव असे म्हणतात. मोहहीन असलेल्या त्याला ज्ञानवंतांनी शिव म्हटले आहे. जीव आणि शिव या देहाच्या आसक्तीच्या सापेक्षतेने आलेल्या देहीच्या संज्ञा भ्रममात्र आहेत, वास्तव नाहीत. दोन्हींचे एकच स्वरूप असल्याने त्यात भेद नाहीच. असे हे जीवशिवात्मक ऐक्यभावाचे प्रकाशक असते. असे हे जीवशिवात्मक ऐक्यभावाचे प्रकाशक असे जे चित्त देहीरूपात देहपात झाला नसल्याने देहात राहत असल्याने देही म्हणावे लागते. स्थित असते त्यास एकाग्रचित्त म्हणतात. एकाग्रचित्ताचे स्वरूप आहे सगुण साकार ईश्वराशी एकरूप होणे. मात्र एकरूप त्याच गोष्टी होऊ शकतात की ज्या समानधर्मी असतात. चित्त ईश्वराशी सगुण ब्रह्माशी एकरूप व्हायचे तर त्या दोघात समान धर्म हवा. क्षिप्त मूढचित्त ईश्वरनिष्ठ होईलच कसे? विक्षिप्तही केवळ क्षिप्तच्या विरोधी एवढ्याच अर्थाने एकरूपता पाहू शकत नाही. समानतेशिवाय आकर्षण नाही. असे चित्त ईश्वराप्रती आकृष्ट होत नाही. म्हणून चित्ताच्या 4थ्या अस्मिताख्य दशेचा विचार केला. 3ही अवस्थांमध्ये आसक्त नसलेले शुद्ध चित्त वर्णिले. हे आसक्त नसलेल्या दशेत शिवत्वाप्रती आकृष्ट होऊ शकते. असे आकृष्ट चित्तच जीवशिव ऐक्याचे प्रकाशक ठरते, त्या ज्ञानाचे कारण ठरते. अशा चित्ताला एकाग्रचित्त असे म्हणतात. यानंतर या एकाग्रचित्ताची मर्यादा सांगताना म्हणतात, हे अस्मितेसह अहम ज्या जाणीवेसह असल्याने परम एकाग्र होत नाही, अर्थात कायमचे टिकत नाही. योग्यांच्या मतानुसार एकाग्रचित्त देही देहमयच असते. अर्थात जरी या रूपात
जीवशिवैक्याचा बोध झाला तरी त्यात मी जीव आहे आणि मी शिवरूप आहे या जाणीवेत मी शिल्लकच असल्याने ते परम एकाग्र होत नाही. अर्थात ते शिवरूपाशी पूर्णत्वाने विलयपूर्वक एकत्व पावत नाही. त्याच्या ठायी देहदेही भाव अर्थात देहाशी देहारूपातील संलग्नता शेष असतेच. असे एकाग्र चित्त शिवोन्मुख असते, पण शिवरूप नसते हा भाव. आता येथून पुढे निरोध चित्ताचे वर्णन करीत आहेत. मात्र त्यापूर्वी संप्रज्ञात समाधीचे वर्णन करीत आहेत. हे विश्व ब्रह्माकार आहे अशा स्वरूपातील ब्रह्मानुभवाला संप्रज्ञात समाधी म्हणतात. त्यात विश्वाचीही जाणीव आहे आणि ते ब्रह्मरूप आहे हे भानही आहे. मात्र विश्वाची जाणीव असल्याने या संप्रज्ञात जाणीवयुक्त समाधी म्हणतात. अहम ब्रह्मास्मी हा व्यक्तिगत व्यष्टीपातळीवरील अनुभव संप्रज्ञात समाधी निर्विकल्पाच्या असंप्रात पूर्वतयारी रूपात वर्णिली आहे. चारही देहांचा जिथे ब्रह्माकार रूपात संयोग होतो त्या सर्वगत सर्वत्र व्याप्त ब्रह्मास बिंदुरूप असे जाणावे. देहापेक्षा भिन्न असलेले ब्रह्म विद्वानांनी नाना देह स्वभावग रूपात चतुष्पाद वर्णिले आहे. अर्थात हे शुद्ध चैतन्य जे जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीय अशा चारही देहांच्या संयोग रूपात म्हणजेच त्यांचे चार प्रकारचे वेगळेपण नष्ट झाले असता त्या देहातील दशेत बिंदुरूप जाणावे याला सगुण ब्रह्म, ओंकार ब्रह्म म्हणतात. मुळात हे देहापेक्षा भिन्न आहे, मात्र अविधा कारणाने त्याला जीवत्व येते आणि मग ते चार देहात देही रूपात जाणे येणे करते. त्याच्या या जाण्या येण्याने त्याला चतुष्पाद म्हटले. पद, पाय हे जाण्या येण्याचे प्रतीक रूपात वर्णिले आहे. अर्थात एकाग्र दशेत शिवत्व रूपात जाणवलेले हे सगुण ब्रह्म देही जीवात्मा रूपात चारही देहात क्रीडा करते. या सगळ्या क्रीडेत ते ब्रह्मच क्रीडा करीत आहे ही ब्रह्मैक्यता समाधी आहे. मात्र त्याचवेळी ते देहात क्रीडा करीत आहे ही देहाची जाणीवही जागृत असल्याने ही संप्रज्ञात समाधी आहे. गाणपत्य संप्रदायात हीच बाब समष्टी पातळीवर असत, सत, सम, नेती अशा चतुर्विध ब्रह्मात स्वानंद ब्रह्मच क्रीडा करीत आहे अशा स्वरूपात वर्णिली. देवतांच्या शब्दात बोलायचे तर शक्ती, सूर्य, विष्णू, शंकर सर्व गणनाथच आहेत अशा रूपात हे वर्णन येते. हे सगळे गणनाथच आहेत ही संप्रज्ञात समाधी होय. कारण त्यात विष्णुशंकरादिकांचे वेगळेपणाने भान आहे. त्या रूपातही मोरयाच क्रीडा करतो या स्वरूपात समाधी असली तरी त्यांचीही जाणीव असल्याने त्यात अपूर्णता आहे, संप्रज्ञता आहे. त्यानंतर पाचव्या निरोध प्रकाराच्या चित्ताबाबत म्हणतात की या चारही भावांचे अर्थात जागृत, स्वप्न, सुषुप्ती, तुरीय आणि अशा चारही अवस्थांचे प्रकाशक अर्थात ज्याच्यामुळे त्याच्या आधारे या चारही अवस्थांचे ज्ञान होते ते चारही देहापेक्षा भिन्न असते. ते नानाविध देहात गेलेले मात्र देहात असले तरी देहात आसक्त नसल्याने देहापासून अलिप्त ते देहांचे ब्रह्मचालक चैतन्य म्हटले जाते. सर्वत्र आत्मभावातच असल्याने देहापासून भिन्न नसलेले अर्थात देहही ब्रह्मच आहे. सर्वच ब्रह्म आहे म्हटल्यावर त्यापासून भिन्न तरी काय आणि कसे म्हणणार? बिंदुधर्म प्रकाशक चित्त निरोध म्हटले जाते. अर्थात चारही देहात चालक रूपात ते समान चैतन्य कार्य करते, ज्याला बिंदुरूप ओंकार ब्रह्म म्हणतात. त्याच्याशीच एकरूप झालेल्या चित्ताला निरोध चित्त म्हणतात. हे निरोध चित्त जीवशिव ऐक्य भावातच स्थित असते. मोहहीन अवस्थेतच सदैव राहते. सदैव भ्रांतिरहितरित्या ब्रह्म तेच मी
ब्रह्मच आहे ही रूपात होणारी बोधही ब्रह्माचाच आहे अशी धारणा असते. हे जीवत्व व शिवत्व रूप वेगवेगळेपणाने बोध नसलेले, अर्थात ऐक्याचीच अखंड जाणीव असलेले व ही जाणीव नसणे हेच त्याचे स्वरूप आहे. त्या मोहाने रहित आत्म स्वरूपस्थित चित्त विद्वानांनी निरोध म्हटले आहे. अशा आत्मस्वरूप चित्ताला क्षिप्ताधिकत्व का प्राप्त होते, देहधारणा का होते, याच्या विवेचनाकरता शास्त्रात स्वतः उत्थान अशी संकल्पना मांडली आहे. अर्थात स्वतःच्या मूलभूत अवस्थेपासून वेगळे होणे. जशी परब्रह्म गणनाथांना एकट्यानेच अनेक रूप होण्याची इच्छा होते, ते त्या परब्रह्माचे स्वतः उत्थान असते. त्या स्वरूपात चित्ताला निरोध अवस्थेपासून अन्य अनुभव घेण्याची मनीषा उद्भवते आणि मग त्याचे स्वउत्थान घडते. भाग दुसरा पूर्ण. पान 208 ते 211. जय गजानन.